मी ना खरं म्हटलं ना, अशी खूपशी मुलं बघतो बरं का, की ज्यांना आहे ना क्रिकेटचं येड राहतं. मला क्रिकेटचं येड लागायचा उद्देश माहीत नाही अजूनपर्यंत. आता या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा उद्देश म्हणजे कसा आहे, की आत्तापर्यंत माझे स्टुडंट बघितले, आत्तापर्यंत खूप सारे विद्यार्थी बघितले असे, की ज्यांना सगळ्यांना असं ना क्रिकेटचं खूप सारं येड आहे. पण ते क्रिकेटचं येड याचं कारण मला ते समजत नाही रे. जे क्रिकेटर आहे बरं का, जे क्रिकेटर आहे ते त्यांच्या आपल्या देशामध्ये राहतं, काही आपल्या देशामध्ये राहत बी नाही, ठीक आहे. काहींची नॅशनॅलिटी पूर्णपणे वेगळी होऊन गेली आता. आणि ते सगळे क्रिकेटर तरी बी फक्त क्रिकेट करून पैसे अर्न करताय बरं. पण जेव्हा मी मुलांशी बोलतो ना, RCB म्हणा, त्याच्यानंतर वेगळ्या क्रिकेटच्या टीमची नावं घेता बरं ते. RCB म्हणा, CSK म्हणा, वेगळ्या क्रिकेटच्या टीमची नावं घेता. मला सगळी इन्फॉर्मेशन सांगता क्रिकेटबद्दल, की या क्रिकेटमध्ये असं होतं, क्रिकेटमध्ये तसं होतं, क्रिकेटमध्ये खूप पैसा आहे वगैरे गोष्टी सांगतात बरं का. पण माझा उद्देश कसा आहे माहिती आहे का? जे क्रिकेटमध्ये खेळत आहे लोक, त्याच्यातले फक्त 0.1% लोक असे मी तर म्हणतो, ते खूप जास्त पैसे कमवत आहे मी तर म्हटलं. जे IPL खेळत आहे म्हणा किंवा आणि ते त्या 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 लेवलला बनण्यासाठी ना खूप सारी मेहनत लागते. आणि जे मुलं आहे ना अशी आहे ना क्रिकेटची मॅच पाहत आहे, फक्त हे करताय ते करताय. माझं मत काय, तुम्ही क्रिकेट खेळणं बंद करा वगैरे अशा गोष्टी करणं माझं काहीच मत नाही. बट तुम्हाला जर एंड ऑफ द स्टोरीच करिअर करायचं आहे ना, तुम्ही क्रिकेटमध्ये निघून जा काय आमचं यार. हे गोष्ट चुकीचं आहे ना. मी मॅक्सिमम मुलं बघतो बरं का, अक्षय की फक्त म्हणता आम्ही ह्या टीमकडे, आम्ही त्या टीमकडे वगैरे असं. पॉलिटिकल पार्टी कशी असते त्या साईडने बरं का, आम्ही ह्या टीमकडून त्या टीमकडे वगैरे असं. आम्ही म्हणतो एक जण म्हणता आम्ही RCB कडून, एक जण म्हणता आम्ही CSK कडून वगैरे असं. ठीक आहे, तुम्ही कुठल्याही क्रिकेटच्या टीमकडून आहे, त्या क्रिकेटच्या टीमच्या नावांचे ना गाजावाजा करण्यापेक्षा आहे ना स्वतःच्या करिअरकडे फोकस करणं जास्त इम्पॉर्टंट आहे मला असं वाटतं. मी अशी खूपशी मुलं बघितले की 14-15 वर्षाची, काही फर्स्ट सेकंडची मुलं बघितली बरं का मी, फर्स्ट सेकंडची मुलं, की जे मुलं फक्त मात्र येतं की CSKच्या बाजूने मी RCBच्या बाजूने. तुम्ही क्रिकेटच्या टीमची नावं घेताय माहिती आहे, बट जे लोक टॉप 0.1% जे लोक पैसे कमवत आहे ना, त्यावेळेस दिसतं फक्त याच्यामध्ये ते पैसा कमवत आहे, ते फेम कमवत आहे, ते खूप लोक यांच्या आयुष्यामध्ये खूप पुढे निघून गेले नाही, एवढं दिसतं मुलांना फक्त. पण आपल्याला काय वाटतं माहिती का, मला असं वाटतं तुम्ही ना त्यांनी जो स्ट्रगल केला ना तो बघा असं वाटतं. मी असं म्हणत नाही की तुम्ही क्रिकेटर बनू नका वगैरे, तुमचं जे ड्रीम असेल तुम्ही ते सॅटिस्फाय केलं पाहिजे, माझं काही म्हणणं नाही. बट त्याच्या आधी ना त्याने जे हार्डवर्क केलं आहे ना, आता कुठला एखादा क्रिकेटर घेतला ना, त्या प्रत्येक क्रिकेटरने कमीत कमी 10 तास, 12 तास, 15 तास प्रॅक्टिस केली असेल बरोबर. प्रॅक्टिस क्रिकेटची, बॅटची म्हणजे बॅटिंगची म्हणा, बॉलिंगची म्हणा, प्रॅक्टिस केली आहे बसून. तर तेवढी तुम्ही करता का, या प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे आपण ना. आणि माझं मत काय आहे की असं मत मी पाहिलं की तुम्ही क्रिकेटर बनू नका वगैरे, पण तुम्ही बट त्याच्यामागे जेवढा हार्डवर्क आहे, जेवढा स्ट्रगल आहे, तुम्ही बघितला पाहिजे. लोकांना फक्त एकच साईड दिसत होतं, हा पैसा कमवला आहे, फेम कमवला आहे, त्याच्यानंतर ते आपल्या खूप सारं आता चांगली लाईफस्टाईल जगता वगैरे बरं का. बट तुम्ही बाकीचा विचार करा ना यार, की ते क्रिकेटरची मागं खूप सारी मेहनत असेल ना, म्हणून ते तेवढं पुढे गेले ना, नाही तर एवढ्या पुढे जाऊ शकणार नाही कधी. एंड ऑफ द स्टोरी मला वाटतं की क्रिकेटच्या टीमच्या बाजूने भांडण्यापेक्षा आहे ना, क्रिकेटच्या टीमच्या भांडण्यापेक्षा आहे ना, स्वतः आपण एवढी मेहनत केली पाहिजे. ठीक आहे. आणि अजून सांगायचा उद्देश असा आहे की ना, जे लोक क्रिकेटची मॅच पाहत आहे, दिवसभर वेळ वाया घालत आहे ना, IPL पाहता वगैरे बरं का, असे खूपशे लोक बघितले बरं का आतापर्यंत मी, ज्यांना क्रिकेटचं अप्रतिम वेळ राहतं बरं का. दिवसभर क्रिकेटची मॅच बी पाहतील, IPL बी पाहतील, डेली पाहतील बरं का, जेव्हा वाटेल तेव्हा पाहतील. बट त्याच्यामध्ये ना त्यांच्या लाईफमध्ये काही असं स्किल म्हणा, नॉलेज काही अपडेट होते का यार. तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे. तुम्ही एक क्रिकेटची मॅच पाहताय, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काही असं स्किलचं किंवा नॉलेजचं काही अपडेट होते तुमच्यावाल्या. सेम कॉन्टेंट क्रिएशन तसंच बरं का, प्रत्येक साईडचा वेगळं तसे. जी लोक एंटरटेनमेंट प्रोव्हाइड करताय ना, म्हणजे समजा एखादी समोरची व्यक्ती तुम्हाला ती एंटरटेन करते बरं का, मेहनत कोण करते नक्की, मेहनत नक्की ती समोरची व्यक्ती करते की तुम्ही करताय. तुम्ही फक्त तिला बघायचं काम करताय बरोबर, आणि मेहनत कोण करते, समोरची व्यक्ती करते. सेम लाईक इंस्टाग्रामसुद्धा काय होतं आहे, जे लोक खूप सारे कमी लोक असे, मी असं म्हणत नाही तर कॉन्टेंट क्रिएटर्स खूप सारे मान्य आहे, बट सगळेच लोकांनी एवढं मला मान्य बरं का, जेवढे लोक फोन यूज करतात ना, म्हणजे इंस्टाग्राम यूज करतात किंवा यूट्यूब यूज करतात, त्यांच्या आता प्रत्येकजण हा कॉन्टेंट क्रिएटर नाही, प्रत्येकजण काही कंटेंट टाकत नाही इंस्टाग्राम म्हणा, यूट्यूबवर म्हणा, बट ते सगळे कॉन्टेंट कन्झ्युम करते. आणि ते क्रिकेटचं बी सेम तसंच आहे. आता क्रिकेट बघणारा प्रत्येक व्यक्ती क्रिकेट खेळतोय का, नाही. क्रिकेट बघणारा प्रत्येक व्यक्ती क्रिकेट खेळत नाही आहे. मग ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. जी टॉप 0.1% लोक जे पैसे कमवत आहे ना, ती सगळं तुमचे फेममुळंच कमवत आहे ना. आता जेवढ्या लोकांनी इंस्टाग्राममध्ये मोठ्या फेमस क्रिकेटर्सला फॉलो केलं असतं, ते ब्रँडेज कोण मिळतं, ते लोकांना मिळत आहे का क्रिकेटर्सला मिळत आहे, ते मिळत आहे ब्रँडेज सगळ्या क्रिकेटर्सला मिळत आहे. जे पैसे मिळत आहे क्रिकेटरला मिळत आहे. IPL म्हणा, IPL म्हणा, वेगवेगळ्या स्पेशल मॅचेस असतात ना, विकेंड मॅचेस म्हणा, मंथली मॅचेस म्हणा, ते खेळाचे खरे पैसे जे असतात ते फक्त क्रिकेटरला मिळत आहे ना, की जी ऑडियन्स ती क्रिकेट बघते ना त्यांना मिळत आहे.
अशी खूपशी लोकांचा भ्रम असा आहे की ना आपण क्रिकेटची फॉलो करतोय म्हटलं ना, आपण त्यांची फॅन फॉलोईंग वाढतोय, आपण त्यांचे सगळ्यात मोठे फॅन आहे. आणि सेम ही गोष्ट सेम लागू होते एक बॉलिवूड ॲक्टर्स थोडं बघा, जे ॲक्टर्स हे सगळे त्यांच्या बाबतीत सुद्धा ही गोष्ट लागू होती खरं म्हटलं तर. आपण त्यांना फॉलो करतोय, आपण त्यांचे मूवीज बघतोय, आपण त्यांचे वेब सिरीज बघतोय, मान्य आहे. त्याच्यामुळे काही स्किल अपडेट होतं आहे का, स्किल नॉलेज अपडेट होतं आहे का आपल्याला? नाही. आता माझी गोष्ट सांगतो बरं का, मी पण मला अशी खूप म्हणजे माझे मित्र वगैरे म्हणतात तू बघतो ना, म्हणजे वेब सिरीज बघतो वगैरे, मूवीज बघतो, मग त्याच्यावर वाटत नाही का तू वेळ वाया घालतो असं, तू एंटरटेनमेंट बघतो ना, ठीक आहे, ती गोष्ट एक्सप्लेन करतो बरं का. आता जे मेनली मी कोरियन ड्रामा, वेब सिरीज म्हणा, मूवीज बघतो ना, त्या पूर्णपणे डब केले असते इंग्लिशमध्ये नेटफ्लिक्सवर का. आणि ते इंग्लिशमध्ये डब केलेल्या वेब सिरीज मी जेव्हा पाहतो ना, त्याच्यात माझा एक फायदा काय होता माहिती का, त्याची माझे दोन्ही फायदा होता. ठीक आहे, एक बघून होतो माझं मान्य आहे, पण दुसरी एक साईड बी कोणती माहिती का, त्याच्या माझा एक फायदा बी होतो. इंग्लिश वेब सिरीज म्हणा, इंग्लिश मूवीज म्हणा, त्या बघून मला आहे ना प्रोनाऊन्सिएशन म्हणा, त्याच्यानंतर नवीन नवीन शब्द म्हणा इंग्लिशचे म्हणा, त्याचं माझं इंग्लिश पण इम्प्रूव्ह होतं आहे ना. दोन्ही साईडने माझी फायदा होता खरं म्हटलं तर. एक साईडला माझं मन पण सॅटिस्फाय होतं, एक साईडला माझं नॉलेज आणि स्किल पण अपडेट होतं आहे ना. मग असं मत काय, मग तुम्ही आता खूपशी लोकं अशी बरं का, जी क्रिकेटची मॅच बघताय ती कधी ट्राय करताय क्रिकेट खेळणं? नाही. खूपशी लोकं अशी आहे की जे एंटरटेनमेंट ट्राय करताय वगैरे, पण ते एंटरटेनमेंटची व्हिडिओ बनवून ट्राय करताय का? नाही. वेस्ट ऑफ टाईम आहे असं वाटत नाही तुम्हाला? मला असं वाटतं हा वेस्ट ऑफ टाईम आहे. आपण त्या गोष्टी बघण्यापेक्षा ना, आपण त्या गोष्टी स्वतःमध्ये इम्प्लिमेंट केल्या पाहिजे यार. आज पण काय व्हायचं, मागची 3-4 वर्ष नाही का, तेव्हा मी नुसतं कॉन्टेंट कन्झ्युम करायचो बरं का, Instagram म्हणा, YouTubeवर म्हणा. पण नंतर कळलं की ही गोष्ट आहे की ना, जेवढं आपण त्या लोकांना बघतोय ना, तेवढं लोकं ते अजून अमीर होत आहे. समजा आपण एखादी क्रिकेटची मॅच बघतोय ना, आपण त्या लोकांना अजून अमीर करतो, श्रीमंत करतोय. जेवढं आपण जेवढे बघतोय ना, आपण तेवढं त्यांच्या श्रीमंत करतोय. सिरियल्सचं तसंच आहे बरं का. आपण मराठीच्या म्हणा, हिंदीच्या सिरियल्स पाहतो, कोणाला श्रीमंत करतोय आपण, त्या लोकांना श्रीमंत करतोय ना. जेवढी त्यांची व्ह्यूअरशिप वाढणार आहे, जेवढी त्यांची चॅनलची मेंबरशिप वाढणार आहे, तेवढेच त्यांचे पैसे वाढणार आहे, त्या लोकांना तेवढीच फीज मिळणार वगैरे, बरोबर. सेम सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, ती लोकं जे करताय ना, तुम्ही स्वतः एवढं अपडेट करा. स्वतःचं नॉलेज म्हणा, स्वतःचं स्किल्स म्हणा, ते अपडेट करायचा प्रयत्न करा यार. ही काहीच उपयोग नाही असं की फक्त समोरच्या व्यक्तीला बघत राहणं. ठीक आहे, मी बी एक वेळ होतं अशी इंस्टाग्राम फक्त बघायचो, नेटफ्लिक्स बघायचो, पण हळूहळू त्या गोष्टी मी ट्राय केल्या बरं का. म्हणजे उदाहरण सांगतो बरं का, मी मध्यंतरी एक फिल्म बनवायचं ट्राय केलं. आता माझं फिल्म बनवायचं इन्स्पिरेशन होतं एस एस राजामौली. ठीक आहे, एस एस राजामौली माझं फिल्म बनवायचं मोटिवेशन होतं. त्यांच्याकडून बघून मी माझी स्वतःची फिल्म तयार केली होती, आणि ती फिल्म पहिली गोष्ट म्हणजे फ्लॉप गेली होती, जो माझा पहिला ट्राय होता. पण मी ट्राय ते केलं ॲटलिस्ट तयार. सांगायचा प्रत्येक उद्देश हाच आहे की तुम्ही जर एखादी गोष्ट बघताय ना, तुम्ही स्वतः ट्राय करायचा. फिल्म बघून बघितली, ठीक आहे, ट्राय हे केलं. त्याच्यानंतर ॲक्टर म्हणून डेली ऑडिशन्स द्यायचो, हे करत ते करो. जेव्हा ॲक्टिंगचे मूवीज म्हणा, पिक्चर्समध्ये ॲक्टर्सला बघायचो मी, असं ॲक्टिंग करताना मी ॲक्टिंगचे ऑडिशन्स द्यायला लागलो वगैरे. ते बी ट्राय केलं बरं का मी, असं मी ट्राय नाही केलं. ते झालं कॉन्टेंट क्रिएशन, इंस्टाग्रामवर रील्स बघायचं, यूट्यूबवर रील्स बघायचं, किंवा यूट्यूबवर लॉंग फॉर्म व्हिडिओज बघायचं ना, ते सुद्धा ट्राय करायचं होतं कधी. आता ते सुद्धा ट्राय करतोय मी, पण मॅक्सिमम लोक करत नाही बरं का. असं ते काय त्यांच्या न करण्याचा उद्देश मला माहिती नाही आजपर्यंत, बट ते करत नसते ना, मला सांगायचा उद्देश एवढाच की तुम्ही ते करा. जर तुम्ही समजा इंस्टाग्रामवर रील्स पाहताय, यूट्यूबवर रील्स पाहताय, त्याच्यानंतर यूट्यूबवर लॉंग फॉर्म व्हिडिओज पाहताय ना, स्वतः कॉन्टेंट क्रिएट करा. जेवढा वेळ तुम्ही तेवढा देता ना, त्याच्यापेक्षा जास्त वेळ मी तर म्हणतो कॉन्टेंट क्रिएट करणार द्या. आणि जेवढं तुम्ही कॉन्टेंट क्रिएट करणार आहे ना, जेवढे लोकांना तुम्ही म्हणजे तुम्ही ज्या लोकांना बघताय ना, एक वेळ अशी लोक सुद्धा तुम्हाला बघतील. मला सुद्धा एक गोष्ट माहिती आहे, म्हणून मी डेली कॉन्टेंट क्रिएट करतो. यूट्यूबवर आज माझे अजूनपर्यंत 340 काहीतरी हे असतील, फॉलोअर असतील. ठीक आहे, आणि 260+ व्हिडिओज असते माझ्यामध्ये, शॉर्ट्स प्लस लॉंग फॉर्म व्हिडिओज म्हणून. बट मी डेली मेहनत तर करतोय ना, मी असं की थांबून घेतलं आहे वगैरे नाही. हे आज उद्याचा वेळ वाट पाहतोय की आज मी व्हिडिओ तयार करेन, उद्या मी अपलोड करेन, परवा मी व्हिडिओ तयार करेन, परवा मी अपलोड करेन. आणि हां, समोर कॅमेरासमोर जेवढी शायनेस होती, जेवढी मला लाज वाटायची ना, ती सगळी लाज आता संपून गेली पूर्णपणे. कॅमेरासमोर मला हा प्रश्न नाही पडत काय बोलायचं. मला एवढी गोष्ट कळतं की आता मी कुठे थांबू, कुठे हे कळत नाही फक्त. ठीक, सांगायचा उद्देश एवढाच होता की समजा कोणी ॲक्टिंगमध्ये जात आहे ना, किंवा ॲक्टिंग आवडते लोकांची, म्हणजे मूवीची ॲक्टिंग आवडते, मूवीज आवडतात, तर मूवीज बनवायला पण शिकायला. माझी पहिली मूवी तयार केली जंगल सफर नावाची, जंगल सफर नाही, एक शाप नावाची, फ्लॉप गेली. ठीक आहे, मान्य, मला त्याच्या काही मला फरक नाही पडला. कॅनवावर तयार केली होती बघा मी. दुसरी गोष्ट अजून माहिती काय, कॉन्टेंट क्रिएशन करतो त्याच्यात मी फेल होते बघा. असं नाही की माझे यूट्यूबचे व्हिडिओज खूप चालत आहे वगैरे, नाही, काही एवढी खास व्ह्यूज येत नाही माझ्या व्हिडिओजला, पण तरी मी ट्राय करतोय ना, ते एक गोष्ट. आणि त्याच्यानंतर खूपशा गोष्टी ट्राय करतो बरं. असं फेल म्हणजे प्रत्येक गोष्ट मी ट्राय करत राहणार, अटेम्प्ट करत राहणार, जोपर्यंत तिचा एंड होत नाही. आणि माझं असं बी ठरलं आता की डेली यूट्यूबवर जो लॉंग फॉर्म व्हिडिओज असतात ना, ते 10 मिनिटाचीच असते पाहिजे, आणि 10 मिनिटाची व्हिडिओ मी तयार करतोय. असंच ठरवलं पाहिजे काहीतरी यार. मग असं चालणार नाही ना की हां बाबा आपण उद्या करू, हे करू, ते करू. नाही, जी लोक क्रिकेट बघताय ना, ते माझं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही जेवढा वेळ क्रिकेट बघण्यात येतात ना, जास्त वेळ तुम्ही प्रॅक्टिसला जा क्रिकेटची. दुसरी गोष्ट, जेवढ्या वेळ तुम्ही आपले मूवीज म्हणा, पिक्चर्स म्हणा, वेब सिरीज म्हणा बघण्यात येतात ना, तेवढाच वेळ, त्याच्यापेक्षा जास्त वेळ मूवीज आणि पिक्चर, वेब सिरीज बनवायला शिका.
आणि ती फिल्म मेकिंग आणि एखादी फिल्म तयार करा शिका. तिसरी गोष्ट म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे इंस्टाग्राम, यूट्यूब बघायला आवडतं ना, ते सर्व कॉन्टेंट क्रिएट करा म्हणजे लोक तुम्हाला असं बघतील. ठीक आहे, धन्यवाद.